UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री पदाच्या 2 फॉर्म्युल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा। मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्ष आणि 2-2-1 या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा। सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी 2-2-1 चा फॉर्म्युला नक्की होण्याची शक्यता। 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे तर 1 वर्ष अजित पवार गटाचा मुख्यमंत्री, दादा गट आग्रही। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पदासाठी पहिला मान फडणवीसांना, दादा गटाला मान्य। सूत्रांची माहिती। शिंदे, फडणवीस आणि दादांची आज दिल्लीमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चेची शक्यता। सीएम पदासाठी 2-2-1 चा फॉर्म्युला शक्य नाही। मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष किंवा 2-2-1 वर्ष वाटप होईल असं वाटत नाही। मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। यावेळेस देखील शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं। बैठकीमध्ये आमदारांचा सूर। आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक उत्तर। आज शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड। उदय सामंतांनी मांडलेला ठराव एकमतानं मंजूर। मुंबईतील हॉटेल ताज लँड्समध्ये शिंदेंकडून नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार। लाडका कोण, सावत्र कोण हे आमच्या बहिणींनी ओळखलं। लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन पूर्ण करणार। 2100 रुपये देणार। मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। देवाभाऊ भावी मुख्यमंत्री। नागपूरच्या धरमपेठ परिसरामध्ये बॅनरबाजी। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर बॅनरबाजी। आजपासून 20 डिसेंबरपर्यंत संसदेचं हिवाळी अधिवेशन। वक्फ दुरुस्ती विधेयकासह 16 विधेयकं केंद्र सरकार सादर करणार। बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं। महाविकास आघाडी आल्यास योजना बंद होतील असाही सत्ताधाऱ्यांकडून अपप्रचार। विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांचा आरोप। भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाच्या यादीमध्ये फडणवीस, महाजन, बावनकुळेंसह काही जुने चेहरे असण्याची शक्यता। तर पंकजा मुंडे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकरांना देखील संधी मिळण्याचा अंदाज। राज ठाकरेंची आज मनसे नेत्यांसोबत बैठक। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवावर चिंतन होणार। ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मातोश्रीवर बैठक। विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे 20 उमेदवार विजयी। हेमंत सोरेन 28 नोव्हेंबरला झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा हेमंत सोरेन मुख्यमंत्री। लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर नव्या वर्षात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता। मात्र न्यायालयामध्ये 30 याचिका प्रलंबित। मध्य रेल्वेवर 26, 27 आणि 28 नोव्हेंबर दरम्यान रात्रकालीन ब्लॉक। 14 मेल एक्सप्रेस 35 ते 40 मिनिटं विलंबानं धावणार। ठाणे स्थानकात देखील थांबणार। निवडणुका संपताच गोकुळ दूध संघाचा दूध उत्पादकांना झटका। गाईचं दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची कपात। गोकुळ आता गाईचं दूध प्रति लिटर 30 रुपयांनी खरेदी करणार। मुंबईमध्ये गुलाबी थंडीची चाहूल। मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील पारा 14 अंशांपर्यंत। तापमानात अजून घट होण्याचा अंदाज। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।